श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. कारण की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. आता या दिवशी आपण संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे. तसेच आपण रात्री झोपण्याच्या अगोदर 2 शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा देखील पूर्ण होईल. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी काही संपायचं नाव घेत नाही. मग या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आपण कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे. तर सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. आता कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेतली किंवा मोठी प्लेट वाटी घेतली तरी पण चालेल. यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ खाली टाकायचे आहे. त्यानंतर 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे. त्याचसोबत आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे. लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे. 2 हिरवी वेलची घ्यायची आहे. तसेच आपण यासोबत दालचिनीचा तुकडा देखील टाकायचा आहे. त्यासोबत आपण पिवळी मोहरी देखील टाकावी. पिवळी मोहरी ही नकारात्मकता, नजरबाधा दूर करण्याचं काम करत असते. आता अगदी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आजच पिवळी मोहरी खरेदी केली असेल तर ती पिवळी मोहरी त्यामध्ये टाकली तरी पण चालेल. त्यासोबत थोडेसे काळे तीळ देखील आपण त्यामध्ये टाकायचे आहे आणि आपण शुद्ध तूप त्यावरती टाकायचं आहे आणि याचा जाळ आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय अगदी आपण मुख्य दरवाज्यावरती करू शकता किंवा घरामध्ये केला तरी पण चालेल. फक्त हा उपाय करत असताना आपण मुख्य दरवाजा, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होईल. आता जेव्हा आपण हा जाळ करतो त्या अगोदर आपण काही सेवा देखील करायची आहे. तर आपण माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा म्हणायचं आहे. तसेच विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे. आता पठण करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या 2 सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे. आता भीमसेनी कापुरासोबत आपण या सर्व वस्तू जाळायच्या आहे आणि याचा धूर आपण घरामध्ये सर्व ठिकाणी पसरवायचा आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हा धूर आपण पसरवायचा आहे. आता जेव्हा हा धूर पसरवत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते. आता हे कापूर जाळल्यानंतर हे भांडं तुम्ही अगदी मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी गॅलरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. आता या दिवशी आपण संध्याकाळी काही शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसेच एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे. या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून आसन देखील द्यायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध तुपाचा वापर केला तरी पण चालेल. पण या दिव्यामध्ये आपण एक भीमसेनी कापराची वडी, एक लवंग आणि एक वेलची तसेच थोडीशी हळद आवर्जून टाकायचीच आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण काही शब्द बोलायचे आहे.
तर आपण शुभ लाभ या मंत्राचा जप आपण 11 वेळा करायचा आहे। शुभ लाभ म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामही व्हावे, तसेच तुमच्या मुलांचा विवाह जुळून येत नसेल किंवा घरामध्ये इतर कोणतंही शुभ काम होत नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून शुभ लाभ या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। अगदी देवापुढे बसायचं आहे, आपले दोन्ही हात जोडायचे आहे, डोळे बंद करायचे आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने आपण शुभ लाभ हे म्हणायचं आहे। शुभ लाभ म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तुम्हाला घरामध्ये एखादं शुभ कार्य व्हावे असे वाटत असेल तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे। आता यानंतर आपण रिद्धी सिद्धी या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे। आता रिद्धी सिद्धी मंत्र म्हणत असताना देखील आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने हा जप करायचा आहे। यामुळे देखील माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात व आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती पूर्ण होत असते। आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते। तसेच यानंतर आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। अगदी 108 वेळा जरी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल। यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होतेच, पण आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होत असते। आता अगदी तुम्हाला देवापुढे बसून जरी हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा हा मंत्र म्हणा। तसेच रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ या 3 मंत्रांचा आपण जप या दिवशी आवर्जून करायचाच आहे, कारण की या दिवशी आपण जे काही करतो तर त्याचे अक्षय पुण्य आपल्याला मिळत असते। अगदी याच जन्मात नाही तर पुढच्या जन्मात देखील ते पुण्य फळ मिळतं असे म्हणतात। त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायचीच आहे। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। तसेच घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा जप केला तरी पण चालेल। ज्या मुलांचा विवाह जुळून येत नाही तर त्यांनी शुभ लाभ या मंत्राचा जप आवर्जून करायचाच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।